विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर तुमचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण इयत्ता 7वीचा विज्ञानचा 16वा पाठ नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच नैसर्गिक संसाधने पाहणार आहोत. इयत्ता 6वीमध्ये सुद्धा आपण नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर लँड हा पाठ पाहिला होता. त्यामध्ये आपण एअर वॉटर लँडविषयी माहिती बघितलेली होती. आता या पाठामधला पहिला मुद्दा आहे बघा, नॅचरल रिसोर्सेस इन अर्थ्स क्रस्ट. अर्थ्स क्रस्ट म्हणजे भूकवच, पृथ्वीच्या भूकवचामधील नॅचरल रिसोर्सेस, मिनरल्स अँड ओर्स, खनिजे आणि धातुके. मिनरल्स खनिजे, ओर्स धातुके. द रॉक्स ऑन अर्थ मेनली मेड अप ऑफ मिनरल्स. या जमिनीवरचे जे रॉक्स खडक आहेत ते मुख्यतः मिनरल्सपासून बनलेले आहेत. म्हणजे मिनरल्स हे खडकांमध्ये आढळतात. मिनरल्स दॅट कंटेन हाय प्रपोर्शन ऑफ मेटल कॉल्ड ओर्स. आणि ज्या मिनरल्समध्ये, ज्या खनिजांमध्ये हाय प्रपोर्शन ऑफ मेटलचं जास्त प्रमाण असतं, जास्त प्रमाणामध्ये मेटल असतो कॉल्ड ओर्स, त्यांना ओर्स म्हणजेच धातुके असं म्हटलं जातं. इट इज इकॉनॉमिकल टू ऑब्टेन मेटल फ्रॉम ओर्स. या ओर्सपासून मेटल मिळवणं, या ओर्सपासून मेटल तयार करणं हे इकॉनॉमिकल, किफायतशीर किंवा फायदेशीर असतं, कारण त्यामध्ये मेटलचं प्रमाण जास्त असतं. बाय एक्स्ट्रॅक्शन अँड प्युरिफिकेशन. तर या ओर्सपासून मेटल बनवण्याची जी क्रिया आहे त्याला एक्स्ट्रॅक्शन आणि प्युरिफिकेशन असं म्हणतात. इम्प्युरिटीज इन ओर्स कॉल्ड गँग. या ओरमध्ये मेटल सोडून राहिले ज्या इम्प्युरिटी आहेत, अशुद्धी आहेत, त्याला गँग असं म्हटलं जातं. GANGUE गँग. ओनली फ्यू मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर, कॉपर, प्लॅटिनम अँड बिस्मथ ऑकर इन फ्री स्टेट इन नेचर. हे जे काही थोडेसे जे धातू आहेत, गोल्ड, सिल्वर, कॉपर, प्लॅटिनम, बिस्मथ, हेच काय असतात, फ्री स्टेटमध्ये म्हणजे मुक्त स्वरूपामध्ये आढळतात. बाकीचे धातू हे कंपाऊंड स्वरूपामध्ये असतात. हाऊ मिनरल्स फॉर्मड. ही जे मिनरल्स आहेत, खनिजे आहेत, ती कशी तयार होतात. पहिली पद्धत आहे फ्रॉम मॅग्मा अँड लाव्हा. लाव्हारस आणि मॅग्मा म्हणजे पृथ्वीचा अंतर्भाग, यापासून काही मिनरल्स तयार होतात, यामध्ये तयार होतात. उदाहरण आहे त्याचं मॅग्नेटाईट आणि मायका. फ्रॉम क्रिस्टल रिमेन्स ऑफ इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन झाल्यानंतर क्रिस्टल स्वरूपामध्ये जे रिमेन्स राहतात, बाकी राहतं, त्यापासून काही मिनरल्स तयार होतात. एक्झाम्पल आहे हॅलाइट, जिप्सम, हे क्रिस्टल रिमेन्स आहेत. यानंतर ट्रान्सफॉर्मेशन ड्यू टू टेम्परेचर अँड प्रेशर. हाय टेम्परेचर, हाय प्रेशरमुळं ट्रान्सफॉर्मेशन, रूपांतरण होऊन काही मिनरल्स तयार होतात. याची उदाहरणं आहेत डायमंड, ग्राफाईट, हिरा, ग्राफाईट, हे या पद्धतीनं म्हणजे हाय टेम्परेचर, हाय प्रेशरमुळे तयार होतात. फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. चौथा प्रकार म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून काही मिनरल्स मिळतात, जसं की शेल, कंचेस, शंख शिंपले. यानंतर पुढचा मुद्दा आहे क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स. मिनरल्सचं वर्गीकरण. इथं बघा मिनरलचे 3 गट पाडलेले आहेत. नॉन मेटल मिनरल्स, मेटल मिनरल्स आणि एनर्जी मिनरल्स. नॉन मेटल मिनरल्समध्ये कोणकोण येते पहा, मायका, सल्फर, जिप्सम, पोटॅश, ग्राफाईट, डायमंड, फेल्डस्पार. मेटल मिनरल्समध्ये कोणकोण येते, आयर्न, गोल्ड, सिल्व्हर, टीन, बॉक्साईट, मँगेनीज, प्लॅटिनम आणि टंगस्टन. एनर्जी मिनरलमध्ये कोणकोण येते, कोल, मिनरल ऑइल, नॅचरल गॅस. याशिवाय अनेक आहे वर्ग पहा. जेम मिनरल्स. जेम म्हणजे मौल्यवान रत्ने. ते जेम मिनरल्स कोणकोणते आहेत, डायमंड, रुबी, सफायर, एमराल्ड, जेड, झिरकॉन. आता हे रत्ने असल्यामुळे यांचा वापर दागिन्यांच्यामध्ये, ऑर्नामेंट्समध्ये केला जातो. डिपॉझिट्स ऑफ कॉमन साल्ट आर ऑल्सो फाउंड इन अर्थ. आता आपल्याला माहिती आहे साल्ट हे सी वॉटरपासून तयार होतं, पण
काही ठिकाणी हे कॉमन साल्ट आर ऑल्सो फाउंड इन अर्थ, जमिनीखाली सुद्धा सापडतं, कॉल्ड रॉक साल्ट, त्याला रॉक साल्ट असं म्हटलं जातं. इट इज यूज्ड इन फूड अँड इन सम मेडिसिन्स. हे जे रॉक साल्ट आहे त्याचा वापर फूडमध्ये आणि काही मेडिसिन्स औषधामध्ये केला जातो. सम इम्पॉर्टंट मिनरल्स अँड ओर्स. यानंतर काही महत्त्वपूर्ण अशा मिनरल्स आणि ओर्सचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिला आहे आयर्न ओर, लोह धातू. आयर्न ओर इज आयर्न इन इम्प्युअर स्टेट. इम्प्युअर स्टेटमधलं आयर्न आहे त्याला आयर्न ओर म्हणतात. यूज्ड टू मेक पिन्स, मशीन्स, फार्मिंग इम्प्लिमेंट्स, रेल्स ॲटसेट्रा. बऱ्याचशा वस्तू तयार करण्यासाठी जसं की पिन्स आहेत, मशीन्स आहेत, फार्मिंग इम्प्लिमेंट्स म्हणजे शेतीची साधनं आहेत, रेल्स, यासाठी हे आयर्न ओर वापरलं जातं. 4 मेन ओर्स. आता आयर्नचे 4 मुख्य ओर्स आहेत, त्यांची नावं पहा. मॅग्नेटाईट, हेमेटाईट, लिमोनाईट आणि सिड्रेट. मॅग्नेटाईट, हेमेटाईट, लिमोनेट आणि सिड्रेट ही 4 महत्त्वपूर्ण आयर्न ओर्स आहेत. यानंतर पुढचं मिनरल आहे बघा मँगेनीज. कोणतं आहे? मँगेनीज. त्याचा यूज काय बघा. यूज्ड इन प्रिपरेशन ऑफ मेडिसिन्स. औषधामध्ये वापरलं जातं. इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, विद्युत उपकरणामध्ये वापरलं जातं. अँड फॉर गिव्हिंग पिंक टिंज टू ग्लास. या ग्लासला, काचेला पिंक टिंज म्हणजे गुलाबी छटा देण्यासाठी, गुलाबी रंगासाठी हे मँगेनीज वापरलं जातं. बॉक्साईट. पुढचं ओर आहे बॉक्साईट किंवा पुढचं मिनरल आहे बॉक्साईट. धिस इम्पॉर्टंट ओर कंटेन्स 55% ॲल्युमिनियम. या बॉक्साईटमध्ये 55% ॲल्युमिनियम, 55% काय असतं? ॲल्युमिनियम असतं. म्हणजे हे ॲल्युमिनियमचं इम्पॉर्टंट ओर आहे. ॲल्युमिनियम युजेस इन एरोप्लेन्स अँड व्हेइकल्स. ॲल्युमिनियमचा वापर एरोप्लेनसाठी आणि व्हेइकलसाठी, विमानाचे भाग बनवण्यासाठी, वाहनांचे भाग बनवण्यासाठी केला जातो. ड्यू टू लो डेन्सिटी, कारण त्याची ॲल्युमिनियमची डेन्सिटी, घनता कमी असते. यूज्ड टू मेक इलेक्ट्रिक वायर्स. इलेक्ट्रिक वायर बनवण्यासाठी करतात ॲल्युमिनियमचा उपयोग. ॲज गुड कंडक्टर, कारण ॲल्युमिनियम हा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. पुढचं मिनरल आहे कॉपर, म्हणजेच तांबे. व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हा काय आहे? इलेक्ट्रिसिटीचा व्हेरी गुड कंडक्टर आहे. सो यूज्ड टू मेक इलेक्ट्रिक वायर्स. त्याचं म्हणूनच त्याचा वापर इलेक्ट्रिक वायर बनवण्यासाठी रेडिओ, टेलिफोन, व्हेइकल्स, टेलिफोनमध्ये केला जातो. व्हेइकल्स, किचन युटेन्सिल्स म्हणजेच वाहने आणि किचन युटेन्सिल्स म्हणजेच स्वयंपाकघरातील भांडी, स्टॅच्यूज, यामध्ये या कॉपरचा वापर केला जातो. त्यानंतर शेवटचं आहे मिनरल मायका, म्हणजे अभ्रक. बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हा मायका जो आहे तो इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर, दुर्वाहक आहे. इट्स अ व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन थिकनेस ऑफ इट्स लेयर्स. याची जी किंमत आहे किंवा महत्त्व आहे ते त्याच्या लेयर म्हणजे त्याच्या थराच्या जाडीवर अवलंबून असतं. यूज्ड इन आयुर्वेदिक मेडिसिन्स. याचा उपयोग काय बघा, आयुर्वेदिक मेडिसिन्समध्ये केला जातो. डाईज, रंगामध्ये. इलेक्ट्रिक मशीन्स अँड इक्विपमेंट्स, वायरलेस कम्युनिकेशन इक्विपमेंट, यामध्ये सुद्धा या मायकाचा वापर केला जातो. कारण बॅड कंडक्टर असल्यामुळे इलेक्ट्रिक इक्विपमेंटमध्ये सुद्धा त्याचा वापर होत असतो. या पद्धतीनं आपण या लेसन 16चा पार्ट फर्स्ट पाहिलेला आहे, नॅचरल रिसोर्सेसचा. या नोट्स तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर पुस्तकाचं वारंवार वाचन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला हा पाठ व्यवस्थित समजेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खालचं सबस्क्राईब बटन दाबा. त्याचबरोबर व्हिडिओ उपयोगी वाटल्यास तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गुगल पे गुरुदक्षिणा फी करू शकता. आजच्यासाठी राम राम.